मी धम्मदर्शी प्राचार्य NK सावळे. धम्म बांधवांनो, आपणा सर्वांना जय भीम. बांधवांनो, मला व्हॉट्सअपवरनं एक व्हिडिओ क्लिप प्राप्त झाली. व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अष्टपैलू कार्याचा गुणगौरव करणारा दुर्मिळ असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ अर्थात चित्रफित सादर झाली असून वाचक वर्गाने जरूर पाहावी. ज्यांनी कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यांचा दुर्मिळ असा व्हिडिओ बनवून सादर केला त्यास लाख तोपाची सलामी. चला तर वेळ न दवडता आपण टेलिफिल्म पाहू या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वादळी पर्व, प्रचंड झंझावात, तेजस्वी क्रांतीसूर्य, ज्याच्या तेजोमय कर्तृत्वाने भारतभूमीवर लखलखीत किरण पडली आणि प्रत्येक भारतीयाचं जीवनमान प्रकाशमय झालं. अवघ्या भारतात क्रांतीची लाट आली आणि प्रत्येक नागरिक गुलामीतून मुक्त होऊन सन्मानाचं जीवन जगू लागला. पण बाबासाहेब म्हणजे दलितांचे कैवारी, मागासवर्गीयांचे उद्धारकर्ते, आरक्षणाचे जनक, एवढीच अपुरी माहिती आपल्या सगळ्यांभोवती फिरते आहे. म्हणूनच या पलीकडे जाऊन या तेजोमय सूर्याचे व्यक्तिमत्व समस्त भारतीयांना कळावं म्हणून हा प्रपंच. 21व्या शतकातील सगळ्यात विद्वान व्यक्तिमत्व म्हणून कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गौरविलं. पाश्चिमात्य देशात बाबासाहेबांना चॅम्पियन ऑफ ह्युमन राईट्स असं म्हणतात. अमेरिकेसारखा देश त्यांना फाउंडिंग फादर ऑफ इंडिया अशी पदवी बहाल करतो. यामागची कारणं लक्षात घेतली तर व्यक्तीच्या प्रतिष्ठेसाठी, राष्ट्राच्या एकतेसाठी त्यांनी आपल्या वैचारिक भूमिकेमधून उचललेली पावलं ही पाश्चिमात्य आणि विकसित देशासाठी मार्गदर्शक हमरस्ता बनतात. म्हणूनच आरक्षणातील संविधानाचा मसुदा जगाने न्यू डेमोक्रॅटिक कॉन्सेप्ट म्हणून गौरवला आणि अमेरिका सुद्धा त्याचा पाठपुरावा करते. बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण जीवन पद्धतीत बुद्ध, फुले, संत कबीर यांना गुरु मानलं आणि त्यांच्याच विचारांची छाप त्यांच्या समग्र साहित्यामध्ये आणि चळवळीमध्ये आपणाला दिसते. भारताच्या भूमी स्वातंत्र्याचा लढा प्रत्येक जण आपापल्या परीने लढतच होता, पण भारतीयांच्या स्वातंत्र्याचा लढा फुलेंच्या जीवन पद्धतीला आदर्श मानून बाबासाहेब लढत होते. त्यांनी महाडच्या 14 तळ्याच्या संग्रामावेळी मला या देशात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यावर आधारित अशी समाज रचना घडवायची आहे की ज्याचा एकक व्यक्ती असेल ही गर्जना केली आणि संविधानामार्फत त्याची पूर्तता सुद्धा केली. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त मागासवर्गीय समूहाचेच नाहीत तर प्रत्येक भारताच्या नागरिकाचे दीपस्तंभ ठरतात. 1919चा कायदा असू दे, 1935चा असू दे किंवा भारताच्या संविधानाचा मसुदा असू दे, त्यामागे प्रत्येक नागरिकासाठी त्यांनी केलेल्या मताधिकाराचा रोमहर्षक संघर्ष आपणाला इतिहासामध्ये सापडतो. एक व्यक्ती एक मूल्य, मताचा अधिकार, स्त्रियांना सन्मान, मजुरांच्या कामाचे तास निर्धारित करणं, आर्थिक न्याय, पाणी प्रश्न, संस्थानांचे विलिनीकरण, अर्थशास्त्र अशा कितीतरी आघाड्यांवर बाबासाहेबांचं कार्य अधोरेखित होतं. या सगळ्या गोष्टी भारत देशाला प्रगतीच्या आणि विकासाच्या मार्गावर नेणाऱ्या आहेत. त्यांच्या समग्र चळवळीचा गाभा आपणाला भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेत सापडतो. अर्नेस्ट वॉकर या प्रसिद्ध विचारवंताने हीच जीवन पद्धत आदर्श जीवन पद्धत आहे असे गौरवोद्गार काढले आहेत. या जीवन पद्धतीवर आपल्या सामाजिक आशयाच्या पुस्तकात आपण हीच जीवन पद्धत सांगितलेली आहे असे गौरवोद्गार काढून बाबासाहेबांच्या समग्र जीवन पद्धतीचं सार त्यांनी आपल्या लेखात सांगितलेलं आहे. अर्थशास्त्रावरील प्रबंध प्रॉब्लेम ऑफ रुपी यामध्ये रुपयाचा प्रश्न मांडून
संपूर्ण जगातील विद्वानांचे लक्ष वेधून घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायासह समता, बंधुता, स्वातंत्र्य, गणराज्य आणि लोकशाही या आघाड्यांवर आपली वेगळी छाप ठेवून जातात. पाश्चिमात्य देशामध्ये लोकशाही पद्धत आहे, पण त्या जोडीला तथागत गौतम बुद्धांच्या काळातील गणराज्य पद्धत अंगीकारली तर व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाची पद्धत गतिमान करू शकतो. त्यासाठी दर्जाची आणि संधीची समानता प्रत्येक नागरिकाला संविधानातर्फे ते बहाल करतात. आणि याच गणराज्य पद्धतीमध्ये प्रत्येक नागरिक त्याच्या क्षमतेनुसार कनिष्ठ ते राष्ट्राच्या सर्वोच्च पदापर्यंत आपली पात्रता सिद्ध करून ते पद मिळवू शकतो. ही आदर्श गणराज्य पद्धत संविधानामधून गतिमान करतात. प्रत्येक नागरिकाचं जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्य सुविधा, प्राथमिक शिक्षणाऐवजी तंत्र शिक्षण म्हणजेच टेक्निकल एज्युकेशन याची मागणी त्यांनी केली होती. या व्यतिरिक्त संपूर्ण देशात सामाजिक अभिसरण होऊन राष्ट्रनिर्मिती होऊन सुसंवाद वाढावा यासाठी संपूर्ण देशाची एक कॉमन स्क्रिप्ट म्हणजेच लिपी असावी असा देखील त्यांचा आग्रह होता. त्यामुळे प्रत्येक भाषेचं साहित्य प्रत्येक भारतीय नागरिक वाचू शकेल आणि बंधुता विकसित होऊन भारत एक लोकशाही राष्ट्र म्हणून उदयाला येईल ही त्यांची भूमिका होती. आज भ्रष्टाचार जणू शिष्टाचार झालेला आहे. भ्रष्टाचाराची ही सुनामी वेगाने आपली मूल्य नष्ट करून टाकते आहे. त्यावर उपाय म्हणून निवडणुकांचा खर्च सरकारने करावा, कारण निवडणुका ही सरकारची गरज आहे. त्याचा खर्च सरकारने उचलला तर भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि कंत्राटदार, काळा बाजार करणारे यांना निवडणूक लढवण्यास परवानगी देऊ नये ही भूमिका घेऊन त्यांनी आपले राष्ट्रीय दायित्व सिद्ध केले होते. प्रांतिक, धार्मिक, सांस्कृतिक अस्मितेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रनिष्ठेला ठेच पोहोचवणाऱ्या या गोष्टींपेक्षा मी प्रथम भारतीय आहे आणि अंततः भारतीयच राहील ही भूमिका सगळ्या भारतीय नागरिकांनी घ्यावी, तरच आपण ताकदवान राष्ट्र बनू शकतो याची ग्वाही देऊन राष्ट्रप्रेमाचा जाज्वल्य दाखला त्यांनी दिला होता. या व्यतिरिक्त कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सुविधा, रोजगार बदली, कामगार राज्य विमा, कामाचे तास निर्धारित करणं, कामगारांना हक्कासाठी न्यायासाठी संघटनेची मान्यता, महागाई भत्ता, पगारी सुट्ट्या, आरोग्य विमा, कायदेशीर संप अधिकार, भविष्य निर्वाह निधी म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड, कामगार कल्याण निधी, भारतीय सांख्यिकी कायदा, शेतकरी धोरण, जमीन धोरण, मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समिती, हिराकूड धरण, दामोदर खोरे प्रकल्प, नद्या जोडणी प्रकल्प, भाकरा नानगल धरण, भारतीय रिझर्व्ह बँक, राज्य विभागणी आयोग, याशिवाय महिलांसाठी मालमत्तेचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार, प्रसूती पगारी रजा, महिला कामगार संरक्षण कायदा, हिंदू कोड बिल, वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलांसोबत मुलींना सुद्धा समान अधिकार, अशा वेगवेगळ्या स्तरांवर बाबासाहेबांचे कार्य मार्गदर्शक ठरते आणि काळाच्याही पुढील द्रष्टा नेता ही बिरुदावली त्यांना सन्मानित करणारी ठरते. राजेशाही संपली, सरंजामशाही लोकशाहीने उद्ध्वस्त केली, घराणेशाहीला आंबेडकरवादाने आणि लोकशाहीने सुरुंग लावला. आता लोकशाही समोर आवासून उभी आहे ती भांडवलशाही. यावर जगाला फक्त अर्थशास्त्रज्ञ बाबासाहेबांची भूमिका आणि नीतीच तारू शकते. त्यासाठी मिनिमम प्रॉफिट ऍक्ट हा कायदा लागू करा ही भूमिका सरकारने घ्यावी अशी सूचना बाबासाहेबांनी सरकारला दिली होती. भांडवलदारांना सरकारने आपल्या कक्षेत ठेवावे आणि मूलभूत सुविधा पुरवणाऱ्या उद्योगधंद्यांचे खाजगीकरण करू देऊ नये. भांडवलदारांचा नफा कायदा निर्धारित करण्यात यावा ही भूमिका घेऊन बाबासाहेबांनी भारतासह जगातल्या प्रत्येक लोकशाही सरकारला प्रगतीचा मार्ग दाखवला होता. गरज आहे ती त्यांच्या आर्थिक न्यायाचा रस्ता पकडण्याची. आपल्याला आर्थिक समानता माहिती आहे, विषमता माहिती आहे, पण व्यक्तीच्या क्षमतेनुसार त्याच्या राजकीय न्यायासोबत आर्थिक आणि सामाजिक न्याय हा महत्त्वाचा निर्देश
संविधान सभेच्या भाषणाच्या प्रसंगी ते करतात. 26 जानेवारी 1950 वी आर एंटर इन कॉन्ट्राडिक्शन लाईफ. Politically we will have equality and socially and economically we will have not equality. We must remove this contradiction as early as possible. Either those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which this assembly so laboriously built up. याचाच अर्थ 26 जानेवारी 1950 रोजी आपण एका विसंगतीपूर्ण जीवनामध्ये प्रवेश करणार आहोत. राजकारणामध्ये समानता असेल पण सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये विषमता असेल. हा भेद शक्य तितक्या लवकरात लवकर आपणाला मिटवावा लागेल, नाहीतर असमानतेचे बळी ठरणारे लोक हा राजकीय लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. ही त्यांची पूर्वसूचना तंतोतंत खरी वाटते की काय, अशी परिस्थिती आज निर्माण होताना दिसत आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी ते याच मातीत रुजलेल्या, वाढलेल्या, जगाला आदर्श ठरलेल्या बुद्ध धम्माची दीक्षा घेतात आणि आपणाला विश्व बंधुत्वाशी जोडतात. बुद्ध धम्माने तुमचं, देशाचं आणि जगाचं कल्याण होणार आहे ही जबाबदारी ते आपणाला सांगतात आणि आपण केलेली ध्येय योजना पूर्णत्वाला नेतात. मैत्रीच्या, बंधुतेच्या निर्मळ प्रवाहात आपणाला बाबासाहेबांनी आणून ठेवलं आहे. केवळ जात, धर्म, वर्ग, मागासवर्गीय या पलीकडे जाऊन आदर्श मूल्यांची रुजवात करून जगाला आदर्श ठरेल असा आंबेडकरवाद बाबासाहेबांच्या अथक संघर्षातून निर्माण झालाय आणि त्याच विचारांच्या पालखीचे भोई आहोत आपण. आयुष्याच्या संध्याकाळी बुद्ध धम्म, संविधान आणि गणराज्य म्हणजेच रिपब्लिक ही 3 रत्न आपल्या हाती देऊन आपणा समोर लोकशाही राष्ट्र उभारणीचं दायित्व ते ठेवतात. गरज आहे ती न कळलेले बाबासाहेब समजून घेण्याची, क्षितिजा पलीकडची त्यांची दृष्टी अभ्यासण्याची आणि या रत्नाची पारख करणारे रत्नपारखी होण्याची. तरच झाडापेक्षा मुळांनी खोलवर गेलेले बाबासाहेब आपणाला समजतील आणि त्यांच्या विचारांच्या छायेत प्रत्येक नागरिक विसावतील. जय भारत.